एक थरारक घटना सध्या समोर येत आहे. अशी घटना बघितल्यानंतर तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. आजकाल अशा घटनांमध्ये खूप प्रचंड वाढ होत चाललेली आहे. ट्रकमधून येत होता आवाज आणि समृद्धी महामार्गावर पोलिसांनी ट्रकचा पाठलाग केला आणि असं काय दिसलं की पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. नेमकं त्या ट्रकमध्ये काय होतं? जेव्हा पोलिसांनी पाठलाग केला आणि ट्रक थांबवला आणि ट्रकमध्ये जे काही त्यांना दिसलं अक्षरशः त्यांच्याही पायाखालची जमीन सरकलेली आहे. आता का पोलिसांनी त्या ट्रकचा इतका आटोकाट पाठलाग केला आणि शेवटी जे सत्य समोर आलेलं आहे ते पाहून सर्व स्तब्ध झालेले आहेत. रविवारी दुपारची वेळ आणि समृद्धी महामार्गावर नेहमीप्रमाणे वाहनांची वर्दळ सुरू होती. गाड्या वेगाने धावत होत्या, पण याच गर्दीत एक ट्रक असा होता ज्याने काही पोलिसांचे लक्ष वेधून घेतले आणि त्यानंतरच हा संपूर्ण थरार जो आहे तो सुरू झालेला आहे. जेव्हा ह्या ट्रकने पोलिसांचं लक्ष वेधलं गेलं तेव्हा तो ट्रक चालक होता तो ट्रक जास्त वेगाने पळवू लागला आणि मग त्यांच्या मागे पोलिसांनी धाव घेतली. ट्रक पुढे आणि जे पोलीस होते ते मागे होते. असे सिनेमामधल्यागत परिस्थिती तिथे चालू झाली होती. सिनेमा जसा एखादा गुंडाचा पाठलाग केला जातो तसाच इथं थरारक प्रकार घडलेला आहे. ट्रक पुढे आणि पोलीस मागे असं सर्व चित्र तिथे समोर आलं होतं आणि त्यात रविवारी दुपारची वेळ होती आणि समृद्धी महामार्गावर नेहमीप्रमाणे वाहनांची वर्दळ गर्दी सुरूच होती. आणि यातच मग या गर्दीत एक ट्रक असा होता ज्याने काही पोलिसांचे लक्ष वेधून घेतले आणि सर्वांना धक्का बसला. ट्रकचा वेग, त्याची हालचाल आणि त्यातून येणारे विचित्र आवाज काहीतरी गंभीर असल्याचा संशय पोलिसांना येऊ लागला. आता या ट्रकमधून येणारा आवाज साधा नव्हता. कधी जोरात, कधी मध्यम, तर कधी कुणीतरी तडफडत असल्याचा आणि कुणीतरी ओरडत असल्याचा आवाज येत होता. पोलिसांना सुद्धा एक मोठा प्रचंड धक्का बसला की या ट्रकमधून कसा विचित्र आवाज का येत आहे आणि त्यानंतर तो धक्कादायक प्रकार जो आहे तो उघडकीस आला. ट्रकचा वेग, त्याची हालचाल आणि त्यातून येणारे विचित्र आवाज सर्वच पोलीस गोंधळून गेले होते आणि अक्षरशः कुणीतरी तडपडतंय, ओरडतंय असंच असल्यासारखा भास सर्वांना झाला. महामार्गावर गाडी चालवत असतानाही तो आवाज स्पष्ट ऐकू येत होता. जरी ट्रक वाऱ्याच्या वेगाने धावत होता तरी तो आवाज जो आहे तो येत होता, कारण की पोलीस त्यांनी ट्रक चालकाच्या त्या मागेमागेच होते आणि अक्षरशः तो आवाज त्यांच्या कानी येत होत्या. पोलिसांनी बारकाईने पाहिलं आणि त्यांना काहीतरी चुकीचं घडत असल्याची खात्री पडू लागली. आता पोलिसांनी लगेच त्या ट्रकच्या मागे आपली गाडी वळवली. जेव्हा त्यांना ह्या सर्व संशयास्पद हालचाली वाटल्या, ट्रक अचानक वेगाने पुढे जातोय. अक्षरशः पोलिसांनी आपली गाडी जी होती त्या ट्रकच्या मागे पूर्णपणे वेगाने धाव घेऊन त्या ट्रकच्या मागे वळवली. सुरुवातीला त्यांनी शांतपणे ट्रकचा पाठलाग सुरू केला. शांतपणे सर्व काही चाललेलं आहे असं त्यांना भासवायचं होतं. ड्रायव्हरला असं भासवायचं होतं की आपल्या पाठीमागे काहीच हालचाली, सर्व हालचाली नॉर्मल आहेत असं ट्रक चालकाला भासवायचं होतं. आणि पोलिसांचा त्या प्रकारेच डाव होता की त्या ट्रक चालकाला काहीच कळता कामा नाही. सुरुवातीला त्यांनी शांतपणे ट्रकचा पाठलाग सुरू केला. कदाचित चालक थांबेल, तपासणीसाठी गाडी बाजूला घेईल अशी अपेक्षा होती. पण काही सेकंदात परिस्थिती पूर्णपणे बदलली. पोलिसांच्या गाडीचा पाठलाग सुरू असल्याचं लक्षात येताच ट्रक चालक अचानक घाबरल्यासारखा झाला. ट्रकचा वेग वाढू लागला. महामार्गावर धावणाऱ्या इतर वाहनांच्या मधून तो ट्रक वेड्यासारखा पुढे निघू लागला. पोलिसांनी लगेच व्हायरलवर म्हणजे त्या व्हॉइसमेलवर किंवा त्या व्हायरल सेवेवर संदेश पाठवला. पुढील चौकांना सतर्क राहण्यास सांगितले. तुम्ही सर्वजण सतर्क राहा. असा ट्रक चालक अत्यंत वेगाने येत आहे असं मग त्यांनी संदेश दिला. आता हा साधा तपास राहिला नव्हता. हा पाठलाग थरारकमध्ये बदलत जात होता. ट्रक चालकाने वेग इतका वाढवला की काही वेळेसाठी तो पोलिसांच्या नजरेतून दूर जाईल असं वाटत होतं. पण पोलिसांनी हार मानली नाही. त्यांनी गाडीचा वेग वाढवतच त्या ट्रकचा मोगावा सुरूच ठेवला. दरम्यान महामार्गावरून प्रवास करणाऱ्या काही लोकांच्या नजरेस हा प्रकार पडू लागला होता. एक ट्रक वेगाने पळत होता. मागे पोलिसांची गाडी आणि वातावरणात एक प्रकारचा तणाव निर्माण झाला होता. जणू काही सिनेमामधील जे दृश्य होतं तेच तिथे निर्माण झालं होतं. दरम्यान ट्रक जवळ येताच पुन्हा एकदा तो आवाज स्पष्ट ऐकू आला.
आता काहीतरी हलत होतं, धडपडत होतं, जणू काही जीव वाचवण्यासाठी झगडत होतं. पोलिसांना क्षणभर धक्का बसला, कारण की जेव्हा त्यांनी आपली गाडी जवळ नेली तेव्हा अक्षरशः तो आवाज त्यांना तिथे आला. त्यांनी जेव्हा संशय घेतला होता तो संशय अक्षरशः खरा ठरलेला आहे आणि त्यांना त्या हालचाली, एक धडपड आणि स्पष्ट आवाज ऐकू येऊ लागला, जणू काही जीव वाचवण्यासाठी झगडत आहे. आणि पोलिसांना क्षणभर धक्का बसला. पोलिसांनी ट्रक थांबवण्यासाठी अनेकदा सायरन वाजवला, हातवारी करून गाडी थांबवण्याचा इशारा दिला, पण ट्रक चालक काहीही ऐकायला तयार नव्हता. त्याला समजलं होतं की आता पूर्णपणे आपण फसलो गेलेलो आहे. जर आपण ट्रक थांबवली तर यामध्ये आपण नक्कीच अडकणार आणि आपल्याला जेलही नक्कीच होणार असं त्याच्या मनात आलं होतं. कारण की त्या ट्रकच्या पाठीमागे अशी काही वस्तू होती, असं काही तिथे जे काही होतं ते अक्षरशः धडपडत होतं जगण्यासाठी. मग त्या ट्रकच्या मागे काय होतं? पोलिसांनी ट्रक थांबवण्यासाठी अनेकदा सायरन वाजवला, हातवारे करून गाडी थांबवण्याचा इशारा दिला, पण ट्रक चालक काहीही ऐकायला तयार नव्हता. उलट तो अधिक वेगाने ट्रक पळवत होता. काही अंतरावर पहिली नाकाबंदी लावण्यात आली होती. पोलिसांनी ट्रक थांबवण्यासाठी प्रयत्न केले, पण चालकाने अजिबात वेग कमी केला नाही. उलट त्या नाकाबंदीला धडक देत तो पुढे निघून गेला. आता परिस्थिती इतकी गंभीर झाली की दुसऱ्या आणि तिसऱ्या ठिकाणीही नाकाबंदी करण्यात आली. मात्र ट्रक चालकाने तिथेही गाडी थांबवली नाही. महामार्गावर एक थरारक पाठलाग सुरू झाला होता. दरम्यान महामार्गावरून जाणाऱ्या काही तरुणांच्या नजरेतही हा प्रकार पडला. त्यांनीही ट्रकच्या मागे आपली गाडी वळवली. काय चाललंय हे पाहण्यासाठी तेही या पाठलागात सहभागी झाले. ट्रकचा वेग, पोलिसांचा पाठलाग आणि महामार्गावर निर्माण झालेली धावपळ, हा संपूर्ण प्रकार पाहून अनेक वाहन चालक घाबरले होते. काहींनी आपली गाडी बाजूला घेतली तर काही जण आश्चर्याने हा सगळा प्रकार पाहत होते. अखेर तो ट्रक नागपूर जिल्ह्याच्या दिशेने पोहोचला. काही अंतरावर अचानक त्या ट्रकने समृद्धी महामार्ग सोडला आणि एका दुय्यम रस्त्यावर वळवला. पोलिसांचा पाठलाग सुरूच होता. काही वेळाने तो एक निर्जन भागात शिरला. आसपास कुठेही वस्ती नव्हती, शांतता होती आणि त्या शांततेत ट्रक थांबवला. पोलिसांची गाडी काही सेकंदात तिथे पोहोचली, पण तोपर्यंत ट्रकमधील तिघेजण खाली उतरले होते. त्यांनी एक क्षणही न लावता अंधाराच्या दिशेने पळ काढला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, पण त्या निर्जन भागात ते तिघेही गायब झाले. त्यामुळे पोलिसांनी सर्व लक्ष ट्रककडे वळवले. आता सर्वांच्या नजरा त्या ट्रककडे लागल्या होत्या. आत काय आहे, इतका पाठलाग का झाला आणि तो विचित्र आवाज नेमका कशाचा होता? हळूहळू ट्रकचे दरवाजे उघडले आणि दरवाजा उघडताच पहिलं दृश्य पाहून काही क्षण स्तब्ध झाले. ट्रकमध्ये तब्बल 50पेक्षा जास्त गायी दाटीवाटीने कोंबून बांधल्या होत्या. त्यांना हलण्यासाठीही जागा नव्हती. श्वास घेणे सुद्धा कठीण झाले होते. काही गायींचा जागीच मृत्यू झाला होता, तर अनेक गायी गंभीर अवस्थेत होत्या. त्यांची ही अत्यंत दैनंदिन अवस्था केली होती. कदाचित ही तस्करी असावी असं पोलिसांचा संशय होता. आता पोलीस पुढील तपास करत आहेत. त्यांना अटक करण्यासाठी हा तपास करावाच लागेल.